आज बनवत आहे आपण बिर्याणी, चिकन बिर्याणी 10 ते 12 लोकांसाठी। 1.5 किलो तांदूळ, अद्रक लसणची पेस्ट, त्याच्यात पुदिना, हिरवी मिरची, जिरे, हिरवी मिरची अख्खी, हे कोथिंबीर, पुदिना, 1.5 किलो चिकन। आपण याच्यामध्ये पाणी टाकलं उकळायला, 1-2-3 जग, त्याच्यामध्ये खडा मसाला, शहाजिरे, दालचिनी, लवंग, मिरे, लिंबू आणि 1 चमचा तूप टाकलं आणि मीठ। आता आपण याच्यामध्ये तांदूळ टाकणार, 80 ते 70% शिजला पाहिजे तांदूळ बिर्याणीचा। नंतर आपण त्याला दम बिर्याणी लावणार। हे छान खरपूस तळून घेतलाय आपण कांदा, आता फक्त गुलाबी कलर होईपर्यंत तळलेला। याच्यात आपण कोथिंबीर, पुदिना टाकला, नंतर मीठ टाकलं थोडं। आता त्याच्यात गरम मसाला टाकतोय आपण, खडा मसाला पूर्ण बारीक केलेला। आणि आपण आता 3 टमाटर कट करून घेतले बिर्याणीसाठी। हे असं छान सुयाला लावून घ्यायचंय, मसाला, मीठ, पुदिना आणि कोथिंबीर। मी मीठ घालते आता मॅरिनेट करायला। नंतर मी एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला, नंतर आपण ही पेस्ट बनवली होती ती घालते। काश्मीरी लाल तिखट, आपल्याला तिखट जसं पाहिजे तसं घालायचं। याच्यात आपण टाकला एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला, लाल मिरची, दही, अद्रक लसण पुदिन्याची पेस्ट, मीठ आणि हळद। त्याला मॅरिनेट करतोय आपण छान। थोडीशी चीर पाडून, म्हणजे थोडस तिखटपणा चांगला येतो त्याला। त्याच्यात आपण आता टमाटर टाकतोय। हा आपला सिक्रेट मसाला टाकतोय आपण बिर्याणी। हा 70% झालाय आता, असा एक कण झाला की झाला। आता आपण याला दमवर पण करणार ना। आता याला चाळून घेणार आपण चाळणीमध्ये। आपण याच्यात ऑइल टाकले 2 पळ्या मोठ्याल्या। आता याच्यात साधूक तूप घालतोय आपण। बस आता अजून तांदूळ टाकल्यावर परत तूप घालू आपण वरतून पण। याच्यात आपण आता कांदा घालतोय, आपण जो तळून घेतला होता ना तो चिकन मध्ये। याला थोडंसं छान मिक्स करून घेऊ। त्याच्यात आपण तांदूळ घालतोय। हा 70% शिजलेला आहे। एकच लेअर टाकली मी फक्त, असं 2-3 नाही केल्या मी। आता याच्यात मी कलर टाकते। आता वरतून आपण हे टाकूया कांद्याचं परत। वरतून चांगलं 4-5 चमचे तूप टाकायचं। साईडने थोडंसं पाणी सोडायचं, कारण की पातेल्याला कधी पण तांदूळ चिटकत नाही। कमी फ्लेमवर ठेवलंय आपण पाऊण तास दम द्यायला। तयार आहे आपली चिकन दम बिर्याणी। चिकन दम बिर्याणी तयार झाली छान। चिकन बिर्याणीची जर ऑर्डर द्यायची असेल तर मला DM करा, छत्रपती संभाजीनगर। ही आपली दम बिर्याणी।